म्हणे पोरो आमची पोरगी तुम्हाला पाहिजे का? म्हणे पाहिजे. मिळणार. हुंडा पाहिजे का? नको. तरी मिळणार. आम्ही आमच्या पोरीसाठी आंदण आणले म्हणले, फर्निचर. हे पाहिजे का तुम्हाला? पाहिजे म्हणे. ते सुद्धा मिळणार. वर पक्षाला मी विचारतो म्हातारा, का रे पोरांनो, जसं आम्ही आमची पोरगी तुम्हाला देणार आहोत तसं आम्ही तुम्हाला 2 एकर वावर सुद्धा देणार आहोत. जशी तुम्ही पोरगी नेण्यासाठी काय आणले म्हणले? गाडी आणली. आंदण नेण्यासाठी काय आणलंय? टेम्पो आणलाय. तसा आम्ही तुम्हाला 2 एकर जमीन सुद्धा देणार आहे. ती नेण्यासाठी तुम्ही काय आणलंय? त्या कलवऱ्यांची तर काय म्हणते इकडे, सोकाने का लांडगे काय म्हणते, सोकाने. त्या सोकोनीची ती एका झटक्यात उतरली म्हाताऱ्याच्या शब्दात. खडकन जागेत झाली. ती उतरली, एकमेकाच्या तोंडाकडे पाहते. हाफ गई हात से लडकी. आता काही होत नाही, याला मारुतीच राहावं लागते म्हणे आयुष्यभर. म्हणे 2 एकर जमीन. अरे कुठे नेता येत असते का? म्हणे 2 एकर जमीन न्यायला जर काही आणलं घेऊन गेले ना तरच आमची तुम्हाला पोरगी भेटणार. पोरांनी त्या म्हाताऱ्याला विनवणी केली. आता किंमत कळाली. म्हणे बाबा बोला काहीतरी. म्हातारा समोर आलं आणि म्हातारा बोलू लागलं वधू पक्षाला, आई पोरीच्या काका. म्हणे पोरगी कशी आम्हाला तू पोरगी देणार का? म्हणे देणार. आंदण देणार का? देणार. हुंडा देणार का? देणार. 2 एकर जमीन देणार आहे ना? म्हणे हो देणार. पण तुम्ही ती कशी घेऊन जाणार? आम्ही देणार. पण तुम्ही ती गाडीत कशी घेऊन जाणार? म्हातारा म्हणे जशी तू पोरगी मांडवात आणलीस, आंदण मांडवात आणलंस, हुंडा मांडवात आणलास, तशी 2 एकर जमीन मांडवात घेऊन ये. आम्ही घेऊन जायची व्यवस्था करतो. पोरीचा चुलता म्हणे अरे एड्या खोपडीचा, 2 एकर जमीन मांडवात कशी आणता येईल? तो म्हणे एड्या बुद्धीचा, अरे 2 एकर जमीन गाडीत कशी घेऊन येता येईल? जशी तुला इथं आणता येत नाही तशी आम्हाला घेऊन जाता येत नाही.